नमस्कार. कधी विचार केला आहे का की फक्त एक लष्करी शस्त्र म्हणजे फक्त एकच अख्ख्या जगाच्या राजकारणाचं केंद्र कसं बनू शकतं? इतकंच नाही तर एका संपूर्ण प्रदेशात तणावाची ठिणगी कशी टाकू शकतं? चला, आज आपण अशाच एका जबरदस्त शस्त्राबद्दल जाणून घेऊया. बघा, नुकतीच एक अशी बातमी आली ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. बातमी अशी होती की इराणने थेट अमेरिकेच्या महाकाय विमानवाहू जहाजाला USS अब्राहम लिंकनला लक्ष्य केलं. या एका घटनेनं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय आणि प्रकरण किती गंभीर आहे हे दाखवून दिलंय. पण मग प्रश्न उरतोच की असं कोणतं शस्त्र आहे जे एवढा मोठा आंतरराष्ट्रीय तणाव निर्माण करण्याचा धाडस करू शकतं? चला तर मग थेट याच शस्त्राची ओळख करून घेऊया. पाहूया नक्की काय आहे हे कादर क्षेपणास्त्र आणि ते इतकं धोकादायक का समजलं जातं. हे क्षेपणास्त्र काही एका रात्रीत तयार झालेलं नाहीये. याची एक मोठी कहाणी आहे. याची सुरुवात होते चीनच्या C-802 डिझाईनपासून. इराणने ते घेतलं, त्यावर आधारित नूर नावाचं क्षेपणास्त्र बनवलं आणि मग त्याला आणखी सुधारून अधिक शक्तिशाली करून तयार झालं कादर क्षेपणास्त्र. बरं, याची खासियत काय आहे? ऐका, हे आहे एक जहाजविरोधी क्रूज क्षेपणास्त्र. याचा पल्ला आहे तब्बल 120 ते 300 किलोमीटर. म्हणजे काय तर समुद्रातली मोठमोठी जहाजं आणि अगदी विमानवाहू नौकासुद्धा याच्या निशाण्यावर येऊ शकतात. आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट काय आहे माहितीये? हे कुठूनही डागता येतं, म्हणजे किनारपट्टीवरून, जहाजांवरून किंवा अगदी ट्रकवर लावलेले मोबाईल लॉन्चरवरून सुद्धा. हीच तर याची खरी ताकद आहे, ही लवचिकता. पण फक्त लांबचा पल्ला हेच याचं वैशिष्ट्य नाही. याची खरी ताकद लपलेली आहे शत्रूच्या नजरेतून सुटण्याच्या कलेमध्ये. ते हे कसं करतं? चला पाहूया. याच्या हल्ल्याची पद्धत अगदी सरळ 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा प्रक्षेपण, दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे उड्डाण, ज्यात ते समुद्राला अक्षरशः स्पर्श करत उडतं. आणि तिसरा टप्पा म्हणजे मार्गदर्शन, ज्यात ते स्वतःच्या रडारने लक्ष्याचा अचूक वेध घेतं आणि त्यावर झडप घालतं. या खास तंत्राला म्हणतात सी स्किमिंग. आता हे सी स्किमिंग म्हणजे नेमका काय? सोपं आहे. म्हणजेच शत्रूच्या रडारला पूर्णपणे चकवा देण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाला अक्षरशः घासून, म्हणजे फक्त काही मीटर उंचीवरून उडत जाणं. आता विचार करा, इतक्या कमी उंचीवरून येणाऱ्या क्षेपणास्त्राला शोधणं आणि त्याला वेळीच नष्ट करणं हे जवळजवळ अशक्यच होऊन बसतं. ठीक आहे, ही तर झाली तांत्रिक माहिती. पण या सगळ्याचा खरा अर्थ काय? जागतिक राजकारणावर याचा काय परिणाम होतो? या क्षेपणास्त्राचं इतकं महत्त्व का आहे? चला हे समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अँटी ॲक्सेस एरिया डिनायल किंवा A2AD ही लष्करी संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी रणनीती आहे जिच्यामुळे पर्शियन खाडीसारख्या महत्त्वाच्या सागरी भागात शत्रूच्या नौदलाला प्रवेशच करता येत नाही. एक प्रकारे तो एक नो गो झोन किंवा प्रवेश निषिद्ध क्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न असतो. आणि इथेच कादर क्षेपणास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. हे क्षेपणास्त्र इराणला पर्शियन खाडी आणि अरबी समुद्रात एक नो गो झोन तयार करण्याची प्रचंड ताकद देतं. याचा परिणाम यामुळे केवळ मोठ्या युद्धनौकांनाच नाही तर त्या भागातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांनाही थेट धोका निर्माण होतो. म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. एक शस्त्र, फक्त एक शस्त्र, एका संपूर्ण संवेदनशील प्रदेशातलं शक्तीचं संतुलन पूर्णपणे बदलून टाकू शकतं. आणि हाच तो मोठा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा. एक शस्त्र, फक्त एक शस्त्र, खरोखरच एका संपूर्ण प्रदेशाचे नियम कसे बदलू शकते? यावर नक्की विचार करा.